सांगोला पोलिसांनी 24 तासाच्या आत दरोड्याचा छडा लावत एक 4 दोन बारा आरोपींना केले जेरबंद. एकोणतीस सांगोला पोलीस ठाण्याने दरोड्याच्या ओके गंभीर गुन्ह्याचा अवघ्या 24 एक दोन तासात बारा उलगडा करत चार एकोणतीस चार आरोपींना अटक केली आहे. या ओके जलद व प्रभावी कारवाईमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. 21 मार्च रोजी रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास सांगोला पंढरपूर मार्गावरील पुलाजवळ ही घटना घडली होती. यावेळी फिर्यादी दिलीप भागोजी पाटील वय 58 राहणार चिंचवड जिल्हा कोल्हापूर हे आपल्या वाहनाने जात असताना काळ्या रंगाच्या विना नंबरच्या थार गाडीतील 4 अनोळखी इसमांनी त्यांच्या वाहनाला अडवले. कट का मारला या कारणावरून वाद घालत आरोपींनी त्यांना दमदाटी व शिवीगाळ केली. यानंतर आरोपींनी गाडीतील डिक्कीत ठेवलेल्या 2 बॅगापैकी एका बॅगेतील सुमारे 2,50,000 रुपये रोख रक्कम, चालकाचे 2 मोबाईल फोन तसेच फिर्यादीच्या पत्नीचे आधार कार्ड, पॅन कार्ड व विविध बँकाचे एटीएम कार्ड जबरदस्तीने चोरून नेले. या प्रकरणी सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी तात्काळ तपास सुरू करून विविध शोधपथके तयार केली. गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करत असताना गुन्ह्यात वापरलेली थार गाडी कोल्हापूर जिल्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी कोल्हापूर येथे स्थानिक पोलिसांच्या मदतीने गाडीचे मालक गौशपाक उर्फ मुन्ना अब्दुल रज्जाक जमादार राहणार कोरोची जिल्हा कोल्हापूर याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पुढील तपासात फिर्यादीचा ड्रायव्हर रामचंद्र बापू साळुंके हा या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार असल्याचे उघड झाले. त्याच्यासह संदीप बाबासू मेडगुळे, महेश मारुती कांबळे या आरोपींचा सहभाग निष्पन्न झाला. पोलिसांना सर्व आरोपींना अटक करून 26 मार्च रोजी सांगोला न्यायालयात हजर केले असता त्यांना 30 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सागर पाटील करत आहेत.